राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे ती जागा वाटपाची। मग ती चर्चा महायुतीच्या जागा वाटपाची असो की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची असो, अकोला जिल्ह्यातल्या एकूण 5 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीत नेमकं कसं जागा वाटप होणार आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे आणि 5 पैकी 5 जागांवर भाजपनं दावा केला आहे। या संदर्भात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला काय वाटतं, त्यांच्या पक्षाची काय मागणी आपल्यासोबत आहे पक्षाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवार। भाजपनं पूर्ण 5ही मतदारसंघावर दावा केला अकोला जिल्ह्यातला, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? असं आहे, अकोला लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर बाळापूर आणि रिसोड ह्या दोन आमच्या हक्काच्या जागा आहेत। हे दोन आमच्या हक्काचे मतदारसंघ आहेत आणि या ठिकाणी बाळापूरमध्ये आमच्या शिवसेनेकडून उमेदवार लढलेला आहे आणि रिसोडमध्ये सुद्धा शिवसेनेचाच उमेदवार लढलेला आहे। आणि जी काय पॉलिसी ठरलेली आहे आमच्या पक्षाची आणि महायुतीची, त्यामध्ये सिटिंग त्यांच्याकडेच राहतील, जिथे जे लढले त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार राहतील। अशा प्रमाणे जर विचार केला तर हे दोन मतदारसंघ आमच्या हक्काचे आहेत, बाळापूर आणि रिसोड ते आमच्याकडे राहतील। भाजप पूर्ण 5च्या 5 जागा लढवण्याची तयारी करत आहे। मग महायुतीत जर सर्व पक्षांना समान वाटप किंवा सिटिंग जे आमदार आहेत त्यांना जागा द्यायचं म्हणलं जर सूत्र असेल तर भाजपनं पूर्ण 5 आहे, म्हणजे जो बाळापूर तुमचा मतदारसंघ आहे त्याच्यावर दावा केला त्यांनी। नाही, दावा प्रत्येक पक्ष करत असतो, आम्ही सुद्धा करतो। तसे तर आम्ही 3 मतदारसंघावर दावा करतो, परंतु दावा जरी केला असला तरी एक बाळापूर, दुसरा अकोला लोकसभेतील रिसोड मतदारसंघ आणि तिसरा अकोट, 3 मतदारसंघावर आम्ही सुद्धा दावा करतो। परंतु दावा जरी करत असलो तरी या संदर्भात सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना आहे। बाळापूरमध्ये आता तुमच्या पक्षाच्या काही पदाधिकारी तुमच्या नावाची सुद्धा पक्षाकडे मागणी केलेली आहे, बरेच लोक रेसमध्ये आहेत। काय तयारी आहे पक्षाची, कोण उमेदवार असेल, काही तुमच्या पक्षाकडून तुम्हाला तसे काही संकेत देण्यात आलेले आहेत का? मला पेपरमधून वृत्तपत्रातून माझ्या वाचण्यात आलं की आमच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या आमच्या पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे निवेदन दिलं आहे की बाळापूरमध्ये रामेश्वर पवार यांना उमेदवारी द्या म्हणून। आणि त्यांनी आमची पूर्ण तयारी आहे बाळापूर रिसोड मतदारसंघामध्ये लढण्याची। आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जर जबाबदारी दिली किंवा त्यांनी जर मला आदेश दिला तर पक्षाचा आदेश मानून मी एक कार्यकर्ता बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक ताकदीने लढेल। ज्या पद्धतीनं नितीन देशमुख आता बाळापूरचं नेतृत्व करतात, मधल्या काळात ज्या घटना झाल्या ते गुवाहाटीहून परत आले, त्यानंतर त्यांनी काही अतिशय गंभीर असे आरोप मुख्यमंत्र्यांवर केले आणि आता ही निवडणूक असताना संपूर्ण महाराष्ट्राचं तुमच्या पक्षाचं विशेष लक्ष आहे बाळापूरकडे, काय रणनीती काय आहे तुमची? हे बघा, ते काय म्हणतात आणि काय आरोप करतात त्याला काही अर्थ नाही आहे। नितीन देशमुखांनी जो काय विकास केला असेल या गेल्या 5 वर्षात त्यांनी तो दाखवावा, मी त्यांना खुला आव्हान देतो। काय विकास केला असेल त्यांनी दाखवावं, मी त्यांच्यासमोर आव्हान करतो की त्यांनी दाखवावं। आणि नितीन देशमुखांनी केलेले आरोप हे सूर्यावर थुंकण्याप्रमाणे आमच्या एकनाथरावजी शिंदे साहेबांवरती केलेले आरोप हे अतिशय धांदात खोटे आणि सूर्यावर थुंकल्यासारखे केलेत। आणि त्यांना येत्या निवडणुकीमध्ये जनता, बाळापूर विधानसभा मतदारसंघातली जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही बघाल। त्यांच्याकडे काही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप आहेत सत्तांतराच्या वेळी जे काही नाट्य घडलं त्याच्या, ते कदाचित विधानसभेत बाहेर काढतील अशी शक्यता बोलली जाते। नाही, काढू दे ना, त्यांना काही फरक पडणार नाही। ते फक्त ब्लॅकमेल करतात, ते फक्त ब्लॅकमेल करतात आणि जनतेची दिशाभूल करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।